दुधामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? दूध घट्ट आहे आणि दुधामध्ये वाढ आहे आणि जी साय येते ती साय म्हशीच्या दुधासारखी येते. साय म्हशीच्या दुधासारखी आहे ते HF ची. त्याच्यात म्हणजे आता जनरली आपण सगळे बघतो की गोठ्यांमध्ये ज्यावेळेस आपण जातो HFच्या, तर ते दूध पिलं जात नाही, ते पांचट लागतं, त्याची चव एवढी खास लागत नाही, त्या दुधाला गोड चव नसते आणि त्याचा चहा जरी केला तरी त्याचा वास येतो, कळून जातं लगेच की HFचं दूध आहे. परंतु सर असं सांगताय का त्याची जी साय आहे ती साय म्हशीच्या दुधा एवढी जाड आहे, म्हणजे त्याचा काय वाढला? फॅट. दुसरी गोष्ट, त्या दुधाची चव कशी लागते? एकदम चांगले लागतात. म्हणजे साखर टाकून पिता का? नाही, असंही पिलं चालतं आणि गोड गोड लागतं. म्हणजे असंही पिलं तरी आता गोड लागतं. 3 दिवसापासून झालं होतं तर मुली म्हणत होते की इथलं पंचकावर आहे दूध. म्हणजे 3 दिवसापासून मिलचं दूध संपलंय बा तर इथलं पंचकावर आहे बा. मी म्हटलं मुलींना सांगितलं पावडर झालं त्याच्यामुळे ते दूध नाचल्यासारखं दिसत, तरी काढल्यानंतर नाचल्यासारखं दिसतं, नासल्यासारखं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पोषक घटक आहे, फॅट असेल, SNF असेल, हा कमी का बरं झाला? कारण की मिल्क चार्जर आहे ना सर, गायच्या पचनशक्तीवरती काम करतं. जरी त्याचं नाव मिल्क चार्जर आहे तरी ते कशावर काम करतं? गायची पचनशक्ती, रक्ताभिसरण शक्ती, गायची रोग प्रतिकारक शक्ती, या सगळ्या घटकांवरती मिल्क चार्जर काम करतं. आणि मग ते जर देत असाल तुम्ही तर दिलेला चारा गायच्या अंगी लागतो आणि अंगी लागल्यामुळे मग दुधाचं फॅट वाढतं, SNF वाढतं, दूध तुमचं वाढतं.